कर्मवीर भाऊराव पाटील चौकात कोयत्याने दहशत करत एका रेकॉर्डवरील फाळकूड दादाने दुकानांची तोडफोड केली आहे। मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात युनिक प्लाझा या ठिकाणी मनोज चव्हाण यांचे मनोज कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे। सायंकाळी या ठिकाणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हातात कोयता घेऊन दुकानात येऊन दहशत करत दुकानाच्या समोरील बाजूस असणारी काच कोयत्याने फोडली आणि तुम्ही या ठिकाणी धंदा करायचा नाही म्हणत धमकी दिली। सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सदर घटनेचे गांभीर्य पाहून मिरज पोलिसांनी संशयित आरोपी प्रथमेश तांदळे याला अटक करत घटनास्थळी चोप दिला। या ठिकाणी अशा प्रकारचे दहशतीचे प्रकार वारंवार होत असून अनेक सराईत गुन्हेगार नशेबाज तरुण या ठिकाणी व्यापाऱ्यांच्याकडून पैसे गोळा करत आहेत, तसेच त्यांना धमकी देऊन त्यांना मारहाण करत असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे। मागील महिन्यात सुद्धा असाच एक प्रकार झाला होता। या ठिकाणी असणाऱ्या एका व्यापाऱ्याला काही गुंडांनी कोयत्याने मारहाण केली होती, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दुकानदारांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। सदर पोलिसांनी या सराईत दहशत करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला बंदुकीचे लायसन द्यावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे। मी पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आज रोजी 10 वाजताच्या दरम्यान कर्मवीर भाऊराव चौक या ठिकाणी मनोज गजानन चव्हाण हे 43 वर्ष राहणार घरकुल सोसायटी यांचं कापड दुकान आहे। या ठिकाणी एक इसम येऊन त्यांनी दहशत माजवण्यात कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डिटेक्शन टीम आणि आम्ही स्वतः जाऊन घटनास्थळ व्हिजिट केली। त्यानंतर लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, परंतु त्याने आज या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आज त्याच्यावर तात्काळ डिटेक्शन टीम तयार करून त्याला ताब्यात घेण्यात आलं। माहितीवरून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई चालू आहे। लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीने जर कोणी दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून एक आव्हान आहे त्यांना की 112 112 वर कॉल करावा किंवा पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून अशा प्रकारचे दहशत करणारे जे लोक असतील तर त्यांच्यावर आम्ही तात्काळ बंधन घालतो। इसम हा त्याचं नाव आहे प्रथमेश तांदळे, जो 25 वर्ष राहणार कमान मिरज। त्याच्यावर पूर्वी एक रेकॉर्ड आहे, गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये घरात बसून त्याने एखादा मारलेला आहे। याबाबत राईट विथ रेस्पॉन्स आहे। मोहन गजानन चव्हाण, मनोज कलेक्शनचे दुकान मालक, कर्मवीर भाऊराव पाटील चौकमध्ये आमचं मनोज कलेक्शन दुकान आहे। इथं प्रथमेश तांदळे म्हणून गुंड आहे आणि त्याचे काही ग्रुप, त्याचे सगळे सहकारी, इथं तो एकटा आला या चौकातनंच, इथं ग्रुप होते, त्यातनं आला, कोयता काढून पहिला आमच्या त्या स्टँडवर मारला, डायरेक्ट आला, 2 कोयते काचेवर घातला आणि म्हटला दुकान बंद करायचं, दुकान चालू ठेवायचं नाही म्हटला इथं, आणि कोयता काढून थांबला। मग हे वारंवार ह्या कर्मवीर भाऊराव चौकात ही अशीच दादागिरी वाढाल्या। ह्याच्या अगोदर सुद्धा आमच्या दुकानात झालेला आहे। आम्ही पहिलासुद्धा कंप्लेंट दिलेली आहे, पहिलासुद्धा म्हणजे आम्ही प्रशासनाला पहिल्यांदा बी सांगत आलेलो आहे, परंतु आम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हणून आम्ही कुणाच्या पंद्यात पडत नव्हतो। परंतु आज दुकानपर्यंत आलं आहे। आज जर आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला असता हात येऊन, तर याला जबाबदार कोण? याला प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाची हलगर्जीपणा आहे। या SP साहेब आणि याला इथले स्थानिक PSI ह्याला सगळे जबाबदार आहेत, सगळं पोलीस खातं जबाबदार आहे। ह्याला जर सोक्षमोक्ष या चौकातच लागला पाहिजे, त्या व्यक्तीला सजा झाली पाहिजे आणि आमच्या जीवाला धोका आहे परत, ह्याच्यानंतर बी होणारच आहे, त्यांनी ते करणारच। हे प्रशासनानं पहिला जागा झाला पाहिजे। व्यापाऱ्यांनी धंदा करायचा का, नाहीतर आम्हाला लायसन द्या बंदुकीच्या आणि आम्ही गोळ्या घालतो लोकांना। मग प्रशासनाने हे प्रशासनाला सांगायला पाहिजे आम्हाला लायसन द्या, जसं तुम्ही सोनारांना लायसन देताना तसं कापड लोकांना लायसन द्या ना, आम्ही गोळ्या घालतो लोकांना। मग